कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। धारदार शस्त्र घेऊन जेल रोड भागात दहशत निर्माण करणाऱ्या 9 जणांविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड जेल रोड भागातील शिवाजीनगर म्हसोबा मंदिराच्या येथे टिनू मोरे यांच्या भांडणाचा राग मनात धरून धनंजय दीपक सागवान यांना जेल रोड परेश अपार्टमेंट येथे लोखंडी कोयते, तलवारी व बाहुबली हत्यार घेऊन बेदम मारहाण करण्यात आली। तसेच त्यांच्या गळ्यातील चैन, मोबाईल फोन, घड्याळ अशा वस्तू जबरदस्तीने चोरून नेला। सदर आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस हवालदार विशाल पाटील व पोलीस अंमलदार महेंद्र जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की साईनाथ नगर येथील मोकळ्या मैदानात सदर आरोपी आढळून आले। त्यानुसार सापळा रचून राकेश उर्फ राका संपत लोंढे, प्रज्वल उर्फ पजा गुंजाळ, प्रफुल्ल उर्फ बाबा शेजवळ, विशाल चाफळकर, प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार, सिद्धार्थ उर्फ रघु बनसोड, करण डोंगरे, किरण उर्फ किरण्या आणि अमोल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक रोड पोलिसांनी राकेश उर्फ राका संपत लोंढे, प्रज्वल गुंजाळ, प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार आणि प्रफुल्ल शेजवळ यांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी या प्रकरणी पुढील तपास करीत आहे। जेल रोड म्हसोबा मंदिर या ठिकाणी दिनांक 13/11/2025 रोजी रात्री 2100 वाजेच्या सुमारामध्ये 7 ते 8 लोक ही तोंडाला मास्क लावून तलवारी किंवा चक्री आणि बाहुबली सारखे जे हत्यार आहे, कोयते असे घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती। आणि ते दहशत निर्माण करत असताना त्यांनी त्यातील जे फिर्यादी आहेत धनंजय दीपक सागवान यांना त्यांनी मारहाण करून तसंच साक्षीदारांना जखमी करून त्यांचे मोबाईल फोन, त्यानंतर घड्याळ आणि एक आर्टिफिशियल चेन अशा खेचून नेलेल्या होत्या। त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी तात्काळ सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते आणि आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याचे आदेशित केले। त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे गुन्हे शोध यांनी व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध जे पथक आहे त्यांना सदरबाबत तात्काळ कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले आणि गुन्हा उघडकीस आणण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व तसेच त्यांचे सहकारी पोलीस शिपाई महेंद्र जाधव असे गस्त करत असताना त्यांना त्या ठिकाणी गोपनीय माहिती मिळाली की साईनाथ नगर या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे त्यांचं वास्तव्य लपून फिरत आहे आणि सदरचे आरोपी हे अर्धांड असल्यामुळे त्यांना पकडणे सहज शक्य नव्हतं। म्हणून पूर्ण टीमने एक सापळा रचून त्या ठिकाणी एक रिक्षा त्या ठिकाणी पाचारण केली आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे स्वतः त्या चालक म्हणून आले आणि त्यांनी इतरांनी त्यात पॅसेंजर म्हणून त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या सदर आरोपितांना कोणत्याही प्रकारच्या इतर हालचाली न करू देता त्यांना तात्काळ जागेवर ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणून तपास केला। त्यात नमूद आरोपितांकडनं जे काही प्राणघातक आणि अर्धांडाचे हत्यारे जप्त करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी, चक्री आणि बाहुबली असं आहे। त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जबरीने खेचून नेलेला जो मुद्देमाल होता, मोबाईल फोन असेल, त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद आरोपितांकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद आरोपितांचं नाव पाहिल्यास राकेश उर्फ राका संपत लोंढे, त्यानंतर प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंजाळ आणि प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार अशा ह्या आरोपींचे नाव आहेत। तरी सदरबाबत तपास हे आम्ही स्वतः एपीएस सूर्यवंशी करत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली। अगदी बरोबर, त्यांनी
त्या तपासाचा भाग आहे. त्यानंतर आपल्याला काही गोष्टी जसं तपासात निष्पन्न होईल त्या पद्धतीने आपण कारवाई करत असतो. सदरचे आरोपी सराईत आहे का? सध्या त्यांचं तर रेकॉर्ड दिसून आलेलं नाहीये. तसंच यातील जे पाहिजे आरोपी आहेत आपण त्यांचा शोध घेत आहोत. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.